जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। परभणीत रावणनगर कारेगाव रोड येथे अतिक्रमण कारवाई थांबविण्यासाठी जायकवाडी कॅनलवरील गोरगरीब नागरिकांनी राहण्यासाठी घरे तयार केली असून ती हटविण्यासाठी जायकवाडी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या वतीने अतिक्रमण हटवा म्हणून नोटीस देण्यात आली। त्याचा निषेधार्थ मोर्चा काढून निवेदनही देण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय समिंद्रे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। निवेदन दिल्यानंतर कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण थांबवण्याचे आश्वासन दिले। या मोर्चात नागरिक व महिला सहभागी होत्या। काही दिवसांसाठी अतिक्रमण थांबवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित भैया भालेराव, अमित भैया भालेराव आदींसह झोपडपट्टीधारक नागरिक उपस्थित होते। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। हमारी मांगे पूरी करो, खाली करो, हमारी मांगे पूरी करो, खाली करो। कौन बोलता देणार नाही, कौन बोलता जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। हर घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, कौन बोलता देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय समुद्रे, आज आपण या परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मला बोलवून जी रावण नावाची झोपडपट्टी आहे कॅनलच्या बाजूने जी लोक खरोखर वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवतात आणि अत्यंत गरीब काही लोकांनी आता त्या ठिकाणी घरं बनवलेले आहेत आणि आपला उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु काही अधिकारी पाणी पुरवठाचा असतील किंवा काही पॉलिटिकल असतील त्यामध्ये गोरगरिबाला त्या ठिकाणी येऊन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्याच्यासाठी आपली चर्चा पाणी पुरवठा अधिकारी अभियंताची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आपलं म्हणणं देखील ऐकलेलं आहे आणि आपल्याला वेळ दिला म्हणजे आपली जी झोपडपट्टी कायमस्वरूपी ही ध्यानात ठेवायचं, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु आपल्याला राहण्यासाठी घरासाठी राहण्यासाठी आपल्याला पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी असणारी लाईट असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी रोड असणं गरजेचं आहे। अशा प्रकारची व्यवस्था ती बाकीची महानगरपालिकेची देखील आहे, तशीच माननीय जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदाराची देखील आहे। ती आपण मागण्या करून आपण आपल्याला त्या सुविधा मिळवून घेण्याचं काम देखील आपण करणार आहे। तशा प्रकारे पुढील जी कारवाई आहे ती पूर्णपणे आता थकीत झालेली आहे, थांबलेली आहे। आपण पूर्ण अधिकाऱ्यांना देखील सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आपल्याला कारवाई करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतील त्यांना आपण तशा प्रकारचा धडा देखील शिकवण्याचं आपण पूर्णपणे काम करू। कारण आपण जोपर्यंत लढा देत नाही, जोपर्यंत आंदोलन करत नाही, जोपर्यंत मोर्चे काढत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही। आज आपण न्याय मिळवण्यासाठी आपले घर वाचवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। तुम्हाला मी खरोखर परत एकदा शुभेच्छा देतो आणि आपला हा मोर्चा आज इथंच थांबला। आपण यांना सहकार्य आपण करूया, ती आपल्याला सहकार्य करताल। इथंच मोर्चा आपला निष्कासित कारवाई ही जी आहे ती इथं आपली थांबलेली आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। सध्या देशात धार्मिक उन्माद वाढत चालला असून अशा परिस्थितीत विवेकाने व बुद्धिप्रमाणाच्या सहाय्याने आपले सर्व व्यवहार चालले पाहिजेत। आपला जो उपासना धर्म आहे तो आपल्या हृदयात ठेवून सार्वजनिक जीवनात सामाजिक नीतिमत्ता जपली पाहिजे, असे मत पुणे येथील समाजशास्त्राचे संशोधक व सुप्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बोकील यांनी नांदेड येथे नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रूपवेद ग्रंथालयाच्या वतीने नरहर कुरुंदकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 2 दिवसीय चाललेल्या व्याख्यानमालेत व्यक्त केले। प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ व नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी साहित्य क्षेत्रातील नामवंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंवा समजून आपण विकसितच केलेली नाही। जर तुमच्यापैकी कोणालाही विचारलं की आपले जे आमदार असतात त्यांचं आमदाराचं कार्य काय, तुमच्या मनात काय विचार आला? बहुतांश लोकांच्या मनात हा विचार येतो की मतदारसंघ ज्याला आपली त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था म्हणतो, जिच्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही जी आपण बनवलेली आहे तिच्या अंतर्गत हे सगळे मतदारसंघ येत असतात आणि त्यांचा विकास करण्याची एक वेगळी पद्धत आपण ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे।
त्यामुळे हे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार, त्यांचा मतदारसंघाच्या विकासाशी काहीही संबंध राज्यघटनेच्या सूत्रांप्रमाणे तरी नाही. परंतु प्रत्येकाला असंच वाटतं की मी आणि माझा मतदारसंघ, मला जे काही करायचं ते मतदारसंघाकरता करायचंय, असं त्याच्यामध्ये अजिबात नाही. तर आमदारांनी राज्याच्या पातळीवर विधिमंडळामध्ये कार्य करायचं. ते विधी कार्य म्हणजे कायदे बनवणं हे आहे. तर देशातल्या खासदारांनी एकत्र येऊन देशसंबंधित कायदे निर्मिती म्हणजे आर्थिक धोरणं, परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं असतं. ही जी नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला आहे तिच्यामध्ये 2 पुष्प गुंफण्यासाठी मी आपल्या नांदेडमध्ये आलेलो आहे. तर आज पहिल्या दिवशी जी नरहर कुरुंदकरांची पुण्यतिथी आहे त्याच्यामध्ये मी लोकशाहीतून स्वराज्याकडे या विषयावर बोलणार आहे. तर माझ्या या दोन्ही भाषणांचं सूत्र असं आहे की महाराष्ट्रातील प्रबोधन, पुढील दिशा. तर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची जी मोठी परंपरा आहे ज्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर फार अग्रणी होते, तर त्या परंपरेच्या पुढील दिशा कोणत्या दिसत आहेत हे माझ्या भाषणाचं सूत्र आहे. तर या आज पहिल्या दिवशी त्यातला जो राजकीय भाग आहे म्हणजे लोकशाहीकडून स्वराज्याकडे हा मी घेणार आहे. आणि उद्या म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी त्याचा जो सामाजिक भाग आहे की ज्याच्यामध्ये विवेकवाद, बुद्धिप्रामाण्य, आपण कशा रीतीने ते आणणार आणि शेवटी अंतिमतः सार्वजनिक जीवनामध्ये धम्माची उपासना कशी केली पाहिजे हे माझं उद्याच्या भाषणाचं स्वरूप असणार आहे. संदेश मी असं देणार आहे की पहिल्यांदा तर जी लोकशाही आपण म्हणतो तेवढी आपल्याला पुरेशी पडणार नाही. नुसती जी प्रातिनिधिक लोकशाही आहे की जिच्यामध्ये आपण मतदान करतो आणि मग 5 वर्ष स्वस्थ बसतो तेवढी पुरेशी पडणार नाही. खऱ्या अर्थाने जर लोकांचं राज्य आणायचं असेल, लोकांची सत्ता आणायची असेल तर या प्रातिनिधिक लोकशाहीला अजून 2 गोष्टींची जोड दिली पाहिजे. एक म्हणजे मतदान करणं, सरकार निवडून देणं हे तर आवश्यक आहेच, परंतु त्या सरकारवर आपला अधिकार कुठल्या कुठल्या मार्गाने आपण करू शकतो हे एक बघावं लागेल. आणि दुसरं, ज्या समूहामध्ये आपण आहोत, गावात असू, खेड्यात असू, शहरात असू, त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीच्या द्वारे कशा रीतीने आपला कारभार करू शकू हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे निव्वळ लोकशाही आहे, मतदान करतो एवढं पुढच्या काळात पुरेसे ठरणार नाहीये. तर खरोखर लोकांचं राज्य येईल, स्वतंत्र राज्य येईल, स्वराज्य येईल, अशा रीतीने आपण काय केलं पाहिजे हे दिशा दिग्दर्शन आज पहिल्या व्याख्यानामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सध्या आपण पाहतोय की धार्मिक उन्माद आपल्या देशामध्ये फार वाढत चाललेला आहे आणि त्याची तर अनेक उदाहरणं आपल्याला सगळे दिसतात. तर त्याच्यामध्ये खरी जी गोष्ट करणं आवश्यक आहे ती म्हणजे विवेकाने, बुद्धिप्रामाण्याच्या साह्याने आपण आपले सगळे व्यवहार चालवले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की धर्म ही वैयक्तिक बाब राहिली पाहिजे. आपला जो उपासना धर्म आहे हा आपण घरात सुद्धा आपल्या हृदयात ठेवला पाहिजे. आणि सार्वजनिक ठिकाणी ज्याची उपासना करायची तो खरं म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक तऱ्हेची सामाजिक नीतिमत्ता, दुसऱ्याशी आपण कसं वागायचं, दुसऱ्या माणसाचं अहित करायचं नाही, सौजन्याने राहायचं, हिंसा करायची नाही, हे जे सगळे धम्माचे वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण कशी आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे आणि तशी ती आणली तरच पुढचं घरातलं प्रबोधन आपण चांगल्या रीतीने करू शकू. हा उद्याच्या भाषणाचा विषय आहे. गोरगरीब मागासलेल्या गरीब शेतकऱ्यांना व महिलांना स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदरात ऋण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सन 2003 साली जनकल्याण सहकारी पतसंस्था स्थापन करणाऱ्या सहकारी पतसंस्थेला 22 वर्ष पूर्ण झाले. या पतसंस्थेअंतर्गत महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता महिला बचत कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रकारे मुदत ठेव, तारण कर्ज, सोने तारण कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, स्वतःचे घर व वाहन घेण्याकरिता कर्ज देण्यात येते. अशी माहिती जनकल्याण पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाल यांनी दिली. नमस्कार, माझं नाव सुनील पाल. जनकल्याण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कोराडी यांचा मी संस्थापक आहे. आणि हे 2003मध्ये 2027 नोव्हेंबर 2003मध्ये महात्मा फुलेचा स्मृती दिवस ह्या दिवशी आम्ही जनकल्याण सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली. आता ह्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टर क्रेडिट
आपण दुकानात गेल्यानंतर उधारी जेव्हा मागतो तेव्हा आपण लोकांना म्हणतो माझे क्रेडिट नाहीत का, म्हणजे क्रेडिट म्हणजे उधारीवर, माझ्या क्रेडिटवर मला द्या. म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुमच्या क्रेडिटवर लोकांनी दिलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा बनवला आणि ह्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रभर जे काही सहकारी संस्थेचं जाळं आहे ते जाळं निर्माण केलं. ह्यासाठी की जे सर्वसामान्य लोक आहेत, खेड्यातले आहे, पाड्यातले आहेत, सर्वसामान्य दुकानदार आहेत, मध्यम आहेत, त्याचं अर्निंग कमी जास्त आहेत, परंतु तो जर 2 पैसे जमा करत असेल, त्याला जर 10 रुपयाची गरज असेल तर त्या लोकांना एक अमाऊंट भेटला पाहिजे, एक मोठी अमाऊंट भेटली पाहिजे. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून क्रेडिट कोऑपरेटिव्ह सेक्टरचं स्थापना झाली आणि त्या कायद्यानुसार आम्ही सन 2003 जनकल्याण सहकारी पतसंस्थेची स्थापना कोराडीमधून केली. सुरुवातीला 100 मी सभासदाकडून पैसे गोळा केले, सभासद फी गोळा करून संस्थेचं रजिस्ट्रेशन मिळवलं आणि संस्थेला एका छोट्याशा रूममधून आम्ही सुरू केलं. सुरू करत असताना मी जवळपास 11 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम केलं. म्हणजे मी ओबीसीमध्ये कुणबी समाजाचा आणि ओबीसीमध्ये फुले शाहू आंबेडकराचा विचाराचा प्रसार व्हावा यासाठी मी ओबीसी एकतामत नावाची संघटना स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्रभर फुल टाईम काम करायचं. परंतु काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्या समाजातील सर्वसामान्य लोकांना कुठेतरी फायनान्शियल स्टेटस कसं देता येईल, फायनान्शियल श्रेय कसं देता येईल, तो जर अडचणीत असेल तर अडचणीतल्या लोकांना साथ कशी देता येईल, किंवा छोटा मोठा उद्योग जर उभा करायचा असेल, धंदा करायचा असेल, आपल्याकडे जर असेल तर आपण देता येईल, हे उद्देश डोळ्यात ठेवून आम्ही सुरुवात केली. पण सुरुवात केल्यानंतर आमची क्रेडिट काहीच नव्हती, कारण की जो सामाजिक क्षेत्रात काम करतो त्याच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. का ज्या माणसाची 100 रुपयाची क्रेडिट नव्हती, आज 70-80 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे, एवढी क्रेडिट. तर ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही प्रामाणिक आहात का, तुम्ही मेहनती आहात का, तुम्ही विश्वासू आहेत का, हे लोक पहिले चेक करतात. आणि म्हणून आम्हाला हे रोपटं जेव्हा रोपटं लावल्यानंतर त्याचं संगोपन करणं, त्याला मोठं करणं, त्याची वाढ करणं, याला बराच वेळ लागला. आणि बराच वेळ लागत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स आले. का म्हणजे आमच्याकडे फंड नव्हता, फंड नसताना कर्ज वाटप झाले किंवा फंड असताना कर्ज वाटप झाल्यानंतर वेळेत आले नाही, मग लोकांची झुंबड किंवा आम्ही दिलेले पैसे आम्हाला परत मिळाले पाहिजे. परंतु आम्ही त्याला आमच्या बुद्धी कौशल्याच्या आधारावर आम्ही तो जो येणारा प्रॉब्लेम याला सॉल्व केले आणि लोकांच्या नजरेसर आम्ही खरं ठरलो की नाही, तुम्ही खरोखरच विश्वासू आहात, तुम्ही मेहनती आहात, तुम्ही दिलेले लोकांचे पैसे सांभाळू शकता, अशा पद्धतीने लोकांनी विश्वास ठेवला. आणि आज 22 ते 23 वर्षामध्ये आज जनकल्याण म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये असा शब्द आहे की जिथंच कुठं काम होत नाही, आपलं कुठंच नाही, आपल्याला कोणीच कर्ज देणार नाही, आपलं काम वाढलेलं आहे, तेव्हा त्याच्या नजरेसमोर एकच नाव येतो, जनकल्याण. म्हणून आमच्या 2 संस्था, एक जनकल्याण सहकारी पतसंस्था कोराडी आणि दुसरी आहे संकल्प नागरी सहकारी पतसंस्था बर्डी. म्हणून आमचं जनकल्याणचं घोषवाक्य आहे जनकल्याणाचा संकल्प आणि संकल्पाचं घोषवाक्य आहे संकल्प जनकल्याणाचा. म्हणजे लोक जेव्हा अडचणीत असेल तेव्हा त्याच्या नजरेसमोर एकच नाव येतो की जनकल्याणमध्ये गेलं म्हणजे कर्ज मिळतो, आपल्या अडीअडचणी सॉल्व होतात आणि त्या आशेनं त्या विश्वासाने लोक झपाट्यानं आमच्याकडे जुडतात आणि जुळून आज जनकल्याणचा मोठा पसारा वाढलेला आहे. विश्वासानं लोकांना कर्ज मिळतो आहे, त्यांच्या ठेवी ठेवल्या जात आहेत, त्यांना वेळेवर परत केल्या जात आहे आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात जनकल्याणचं वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. म्हणजे जेवढे काही पैसे गोळा करेल त्या हिशोबात त्याला कमिशन मिळतो. पण तो जर समजा 10 वर्ष 20 वर्ष त्याने काम केल्यानंतर जेव्हा त्याचा दौडधुपीचा वेळ आहे किंवा पिरियड आहे, कालमर्यादा आहे, तोपर्यंत दौडेल तो. पण तो एक दिवस थकणार आहे. मग तो जर थकला तर संस्था काय करेल, कारण की संस्थेमध्ये कलेक्शन आणलं असेल त्याला कमिशन देऊ, परंतु जेव्हा तो कलेक्शन आणणार नाही तेव्हा संस्था कमिशन देणार नाही. पण त्याचा परिवार त्यांनी 20 वर्ष संस्थेसाठी जर दिले असेल तर संस्थेनं जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्था ह्या संस्थेने काय केलं की आमचा जो एजंट आहे, कर्मचारी आहे, त्याला मरेपर्यंत पेन्शन मिळालं पाहिजे. तो जर मार्केटमध्ये जर फिरत असेल त्याच्यावर त्याचं कुटुंब निर्भर आहे, त्याचं पत्नी आहे,
त्याच्या मुलं आहे, त्याचे आईवडील आहे. उद्या मार्केटमध्ये फिरताना काही कमी जास्त झालं तर जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्था यांनी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचं जेवढी कमाई जेवढं कलेक्शन त्या हिशोबाने ते पेन्शन योजना सुरू केलेली आहे. आता आम्ही जवळपास 10 वर्षाची केलेली आहेत. म्हणजे 10 वर्ष त्यांना पैसे भरायचे, त्यांना स्वतः पैसे काहीच भरायचे नाही आहे, संस्थाच पैसे भरेल. 10 वर्ष पैसे भरून झाले की त्याला 11व्या वर्षीनंतर 12व्या वर्षीनंतर त्याला मरेपर्यंत पैसे भेटत जाईल. त्यानं तो काम करो अथवा न करो, तो गेल्यानंतर ते पैसे त्यांच्या मिसेसला पण मिळेल. मिसेस गेल्यानंतर ते वाचलेले जे पैसे आहे ते पैसे त्याच्या मुलाच्या आणि मुलीच्या सुद्धा कामात येईल. अशा विविध योजना आम्ही जनकल्याण सहकारी पतसंस्था आणि संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून करतो आहे. त्याच्यामुळं लोकांचा विश्वास हा झपाट्यानं वाढतो आहे आणि हे वटवृक्ष जे आहे त्याला मोठ्या प्रमाणात फळं फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होऊन राहिलेली आहे. मोताळा शहरातील जवाहर उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सन 2024 मध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा बोराखेडी व मोताळा येथील विद्यार्थ्यांची ऑनलाईन चोरी केली होती. ही गोष्ट पालकांच्या लक्षात आल्यावर लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी महेंद्र मेढे यांनी पालकांशी संपर्क साधून लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून दिनांक 24/9/2024 बातमी प्रकाशित केली होती. अखेर उशिरा का होईना प्रशासनाने त्या चोरीची चौकशी केल्याचे आदेश दिनांक 3/2/2025 रोजी गटशिक्षण अधिकारी मोताळा यांनी दिले आहे. गटशिक्षण अधिकारी साहेब कडक शिस्तीचे असून सखोल अभ्यासू आहेत. ते या प्रकरणाचे मूळ शोधून 100% न्याय देतील असा लॉर्ड बुद्धा टीव्हीचा विश्वास आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. गेल्या 35 वर्षांपासून नांदेड वाघाळा मनपा हद्दीत असलेल्या नवीन कवठा येथे पिण्याचे पाणी, ड्रेनेज, पथदिवे या कोणत्याच मूलभूत सुविधा नसून या वसाहतीत 2009 ते 2011 दरम्यान BSUP योजनेअंतर्गत नळ व ड्रेनेजचे कनेक्शन अद्यापही जोडले गेलेले नाहीत. ते त्वरित जोडण्यात यावे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने नवीन कवठा परिसरात कायमस्वरूपी मोठा जलकुंभ उभारण्यात यावा. यावेळी तर अन्य 9 मागण्यांकरिता सामाजिक कार्यकर्ते रामकिशन भोकरे यांनी नांदेड वाघाळा मनपा कार्यालयासमोर पाणी वाढ ग माय या मथळ्याखाली बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे भोकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मी रामकिशनराव भोकरे, कैलासवासी किशनराव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष. या ठिकाणी मनपा प्रशासनासमोर मी पाणी वाढ माय हा शीर्षक घेऊन आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ते घेऊन मी या ठिकाणी बसलेला आहे. त्यामधील एक प्रमुख मागणी अशी आहे, 30 ते 35 वर्षापासून जे गाव मनपा हद्दीत असूनसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी, ड्रेनेजची व्यवस्था
व तसेच पथदिवे मूलभूत हक्क जे मानवासाठी जगण्यासाठी जो मूलभूत हक्क लागतात ते अद्यापही मिळालेले नाहीत किंवा व्यवस्थित नाहीत. वारंवार प्रशासनाला आम्ही मागणी करून निवेदनं देऊनसुद्धा आमची दखल न घेतल्यामुळे मी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहे. मागणी मान्य नाही झाली तर काय असेल पाऊल? मागणी जर आमची मान्य नाही झाली तर हे उपोषण असे सतत चालू राहील व व्यवस्थित कायदेशीररित्या आम्ही विविध आंदोलनामार्फत ही मागणी पूर्ण करून घेऊच असे आमचे म्हणणे ठाम आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे सुभाष पाटील युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, युवा उद्योजक, पत्रकार, आरोग्य सेविका, कला, क्रीडा, साहित्य, कृषी अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महाराष्ट्रातील 170 लोकांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अभिनेते मदन पलंगे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अर्चना गुरव यांनी मानले. माझं नाव स्मिता राणी राजेंद्र गरड. मी होणार गारगुटी पंचायत समिती माजी सभापती, आता जिल्हा अध्यक्ष म्हणून महिला राष्ट्रवादीची अध्यक्ष आहे आणि अखिल गुरु समाज संघटनेची प्रदेश कार्याध्यक्ष आहे आणि भुजबळ मानव अधिकारी म्हणून मी काम करते आणि नाबार्डमध्ये सुद्धा मानव अधिकारी म्हणून काम करते. अतिशय ना भूतो ना भविष्यती असा हा महाराष्ट्र राज्य सुभाषदादा पाटील साहेब यांचा आज असा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखरच त्यांनी तळागाळातल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि प्राधान्य देण्यामागचा सुद्धा हेतू त्यांचा आणि प्राधान्य घेण्यामागचा सुद्धा हेतू पुरस्कार हा पुरस्कारालाच मिळाला जातो असं मला या महिलांच्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साध्य करता येईल. आणि आजच्या ह्या मला वाटतंय सगळ्या आमच्या ह्या रणरागिणीच इथं जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या रणरागिणीने हा युथ फाउंडेशनचा पुरस्कार घेतलेले आहेत. दादाने पुरस्कार असे दिलेले आहेत, शेतकरी असो, महिला वर्ग सामाजिक कार्यासाठी असो, राजकीय कार्यासाठी असो, कोण डॉक्टर फाउंडेशनची डॉक्टर लोक काम करणारे असो, LLB करणारे आपले वकील साहेब असो, अशा बरेच प्रकारच्या महिला. आणि मला वाटतं की महिलांना आज पहिलीच संधी खेड्यापाड्यातल्या महिलांना आज ती संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळं त्या संधीचं आजचं म्हणजे सोनं केलेलं आहे आणि ह्या युथ फाउंडेशनचा खरोखरच आम्ही प्रत्येक युथ फाउंडेशनला आम्ही माझ्या भुदरगड तालुक्यामार्फत आणि जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या मार्फत मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते. आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारे झालेला आहे. मी खरोखरच या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे आभार मानते आणि मी माझे 2 शब्द संबोधते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा पुरस्कार दिलाय त्या पुरस्कारामुळे कामाची आधीच परिचय वाटली आणि त्या महिलेला आधी प्रोत्साहन मिळालं आणि या प्रोत्साहनामध्ये असा विषय आमच्या पाठीशी ठेवा आणि ते 5 वर्ष पुरस्कार देत आहे आणि या 5 वर्षाचा अनुभव आम्हाला आता आला की या पुरस्कारामध्ये आपण काही काम केलं पाहिजे आणि या कामाची पोस्ट होती आणि त्यामध्ये मी युथ फाउंडेशनचे सुभाष पाटील यांना मी नमस्कार करून शुभेच्छा देते. धन्यवाद. संस्थांची जे
समाजासाठी नक्की इथून काहीतरी घेऊन जायचं होतं. दादांनी हा कार्यक्रम राबवला. सुभाषदादांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवित आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक IT क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्वांनाच विश्वासात घेतले जाईल. विरोधाची कारणे जाणून घेऊन गैरसमज दूर केले जातील असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग संदर्भात क्रीडाईच्या वतीने गैरसमज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस क्रीडाईचे अध्यक्ष KP खोत, क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, IT असोसिएशनचे विश्वजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षपणे कोल्हापूरच्या शक्तीपीठाला विरोध केला नसला तरी ते इतरांना सांगून त्यांना पुढे करतात. शक्तीपीठाला आमचा विरोध कायम राहील असे शक्तीपीठ महामार्ग विरोधीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी याला विरोध केला होता. आता ते याविषयी काही बोलत नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे विधान केले. तर हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही याबाबत मी आधीच बोललो आहे असे विधान शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. यावरून महायुतीमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोल्हापुरातील आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा 1 वर्षापासून सुरू आहे. हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. या सगळ्यांमध्ये सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि आता आमचा मुख्य फोकस हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस बऱ्याच वेळा पुढे येत नाही आहेत आणि ते इतरांना पुढे करून काही वेळा बोलायला सांगतात. कंत्राटदार आणि व्यापारी हे एकत्र येऊन काही लोकांना बोलायला सांगत असतील तर आमचाही त्याला नाईलाज आहे. असे काही लोक जर शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करत असतील तर त्यांचा देखील जो काही गैरसमज झाला आहे की विकास करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्गच पाहिजे आणि या महामार्गाशिवाय विकास होऊ शकत नाही आहे. गेले 10-15 वर्ष यांचे काही कोणी हात बांधलेले नव्हते विकास करायला आणि त्यामुळे पर्यायी रस्ते असताना आपल्याला शाहू महाराजांची भूमी असलेला, कारण शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरचा शाश्वत विकास केलेला आहे आणि फडणवीसना हा कोल्हापूरचा शाश्वत विकास नको आहे. त्यांना विदर्भासारखं कोल्हापूरची जी सुजलाम सुफलाम धरती आहे ती भकास करायची आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाचं काही जे आता 1 वर्षानंतर जे जागे झालेले आहेत त्यांनी थोडासा अभ्यास करावा असाच आम्ही त्यांना सल्ला देईल. शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होणार नाहीत, इकडे तिकडे लक्ष देणार नाहीत. आम्हाला बऱ्याच गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आमचा फोकस हे देवेंद्र फडणवीस आणि शक्तीपीठ महामार्ग कायमचाच हद्दपार करणे याच्यावरती आहे. महत्त्वाचा भाग जो आहे की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येऊन एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग वगळतो किंवा रद्द केलेल्या प्रचारादरम्यान. आता त्यांच्याच पक्षातील लोक जर त्यांना जर खोटं ठरवायला जर पुढे आले असतील तर याला आमचा नाईलाज आहे. पक्षांतरात काय घडतं आहे हे यथावकाश आता थोड्या दिवसात समजेलच. पण आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणं आमच्या शेतातून शेतकरी जे आहेत ते जाऊ देणार नाहीत. कुठेतरी व्यापारी आणि कंत्राटदारांनी एकत्र येऊन मीटिंग करायची याला आम्ही अजिबात भीक घालत नाही. याला अनुलेखाने मारण्याचंच काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे जे काही शहरात बसून करायचे ते करू देत. शक्तीपीठ महामार्ग आम्ही अडवलेला आणि होऊ देणार नाही आहोत. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.